शतकासाठी राज्यातील 12 जिल्ह्यातून जो महामार्ग जात आहे, शेतकऱ्यांची जमीन जात आहे, सरकार शेतकरी विरोधी आहे का काय कळत नाही. शक्तिपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मोठा आर्थिक घोटाळा होणार आहे. कारण या महामार्गाचा प्रकल्प खर्च हा अवाढव्य दाखवलेला आहे आणि त्याच्यातून किमान 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे. हा झाला एक भाग. हा मार्ग बहुतांश बागायती आणि चांगल्या सुपीक जमिनीतून जाणार आहे आणि बाधित शेतकऱ्यांना आपली जमीन द्यायची नाही, त्यांचा विरोध आहे. तिसरा मुद्दा, या रस्त्याची सध्या काहीच गरज नाही, कारण या रस्त्याला समांतर असणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच्यावरची वाहतूक अतिशय तुरळक आहे. त्यामुळं हा रस्ता करणं अव्यवहार्य आहे, तोट्याचा आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विनाकारण आर्थिक बोजा टाकणारा आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे. सोयाबीनला भाव भेटत नाही. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी केंद्र बनवून म्हणून पोकळ आश्वासन दिलेली आहे. कसल्याही पद्धतीने शेतकरीला शेतीमालाला भाव नाही, वीज बिल माफ करतो म्हणले, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणले. हे सरकार गंडवागंडवी करणारं सरकार आहे. त्यांची अवकात नव्हती तर त्यांनी शेतकऱ्याला 7/12 कोरा करायचं आश्वासन का दिलं? त्यांची अवकात नव्हती तर हमी भावापेक्षा 20% जादा अनुदान द्यायचं आश्वासन का दिलं? आणि जाहीरनाम्यातून हे आश्वासन दिलेलं आहे. आम्ही आता विचार करतो की हे आश्वासन देऊन जे निवडून आलेत त्यांची निवडणूकच रद्द व्हावी, यासाठी कोर्टामध्ये जाण्याचा आम्ही आता सध्या विचार करतोय. शक्तिपीठासाठी आपण शेतकऱ्यांसोबत पाठीशी प्रत्येक लढ्यामध्ये. हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्यांचाच नाही आहे. 27,000 एकर जमीन जाते ही जरी गोष्ट खरी असली तरी भविष्यामध्ये हा महामार्ग झाला तर त्याच्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा मोठी लूट आहे. 28 ते 30,000 कोटीमध्ये पूर्ण होणारा रस्ता जर का 86,000 कोटीमध्ये होत असेल तर ही सरळ जनतेची लूट आहे, जनतेवर टाकलेला दरोडा आहे आणि त्यामुळं हा दरोडा आम्ही होऊन देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.